नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण चटपटीत अशी खूप छान पनीर कटलेटची रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. करून बघा. लहानच नाही तर मोठ्यांना पण खूप आवडेल आणि तुम्हाला सारखी सारखी करावी लागेल अशी रेसिपी सुंदर. त्यासाठी बघा आपण पनीर घेतले 200 ग्रॅम. ते आपण किसून घेणार आहोत. खूप छान खूप सुंदर होते आणि चवीला तर एवढी सुंदर लागते की तुम्हाला सारखी सारखी करावीशी वाटेल. माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही बघा. अशा प्रकारे आपण बघा पनीर किसून घेतले. त्यामध्ये आपण लाल तिखट टाकत आहोत. खूप सुंदर होते. चवीला तर एकदम भन्नाट लागते. पनीर खूप पौष्टिक आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला आमचूर पावडर टाकली आहे. त्यामध्ये जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी खास आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि टोमॅटो टाकला आहे बघा. आणि बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे. यामध्ये आपण बटाट्याचा वापर केला नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटाटा पण यामध्ये मिक्स करू शकता. पण मी म्हटलं चला तुमच्यासाठी वेगळी अशी रेसिपी घेऊन यावी जेणेकरून तुम्हाला ती आवडेल आणि करून बघून मला तुम्ही रिप्लाय द्याल की कशी झाली आणि माझी रेसिपी आवडत असली तर रिप्लाय द्याल. अशा प्रकारे आपण मळून घेतलं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरने खूप छान स्वाद येतो. तुम्हाला त्यामध्ये जर अजून वेगळे काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता. मला एवढंच साधं सिंपल करायचं होतं म्हणून म्हटलं चला करूया छान अशी पनीर कटलेटची रेसिपी. त्यामध्ये तुम्ही अजून दुसऱ्या भाज्या ॲड करू शकता जसं की गाजर, शिमला मिरची, काकडी आणि आपण त्याचे चपटे चपटे असे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. मी चपटे गोल करून घेतले आहेत. हे बघा अशा प्रकारे सर्व बनवून घेतले आहेत. आपण सर्वप्रथम तीळ घेतले आहेत. तीळ तर एवढे छान लागतात ना दाताखाली आल्यानंतर. आणि तिळामध्ये आपण ते बाइंडिंग करून घेतले. त्यानंतर ब्रेड क्रम्ब घेतले. त्यामध्ये आपण बुडवणार आहोत म्हणजे कुरकुरीतपणा येईल त्याला. अशा प्रकारे आपण सगळे करून घेऊ. हे बघा असे तीळ लावायचे. त्यानंतर ब्रेड क्रम्बमध्ये व्यवस्थित बुडवायचे. खूप सुंदर होतात. क्रिस्पी क्रिस्पी आणि क्रंची क्रंची अगदी भन्नाट चवीला. त्यानंतर पॅनमध्ये आपण तेल टाकून अशा प्रकारे टाकले आहेत आणि आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत म्हणजे पूर्ण एक बाजू बघा शेकून झाली आहे. पलटी करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता पण मला असेच आवडतात. जास्त तेलाचा वापर केलेला आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे फ्राय करून घेते. हे बघा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हळूहळू पलटी करायची. खूप सुंदर लागतात. खूप सुंदर रेसिपी होती. अशा प्रकारे करून बघा आणि रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. रेसिपी कशी झाली ते पण सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप असे चवीला भन्नाट पनीर हा खूप प्रोटीनयुक्त आहे. त्यामुळं आमच्याकडे तर सारखे पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. बघा किती सुंदर झालेत आणि आतमधून पण व्यवस्थित ते भाजले गेले आहेत. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.